औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं। यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश होता। तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशाने लांबणीवर पडली आहे। कन्नड नगरपालिकेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे। इथं काँग्रेस आणि शिवसेनेत लढत असली तरी शिवसेनेत अजूनही हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र रायबान आघाडी तयार केली, त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली। पैठण नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे। पळवापळवीचे राजकारण, सर्वच पक्षांनी लावलेली ताकद आणि बड्या नेत्यांच्या झालेल्या सभांमुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते। तर गंगापूरची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे। आमदार प्रशांत बम यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे संजय जाधव यांनी ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे। खुलताबाद नगरपालिकेवर आमदार बम यांचं वर्चस्व आहे। आता मतदार राजानं यंदा कुणाला कौल दिलाय हे सोमवारी स्पष्ट होईल। तिसऱ्या टप्प्यात एकूण 22 पालिकांपैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं। 9 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी इथं निवडणुका पार पडल्या। 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं होम पिच असल्यानं काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। तर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपनेही जोरदार प्रचार केलाय। भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। यामध्ये भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर या नगर परिषद क्षेत्रातील कामगारांना 2 तासाची विशेष सवलत देण्यात आली होती। गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज आणि गडचिरोली या 2 नगर परिषदांसाठी मतदान पार पडलं। देसाईगंजची निवडणूक राज्यमंत्री जानकरांच्या व्हिडिओ क्लिपमुळे चांगलीच गाजली। गेल्यावेळी देसाईगंजमध्ये भाजपने एक हाती सत्ता घेतली होती। सर्वच पक्षांना इथं स्वतंत्र निवडणूक लढवली आहे। तर गडचिरोलीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मैदानात उतरले। विशेष म्हणजे काँग्रेसच्या कुठल्या बड्या नेत्यानं या भागात प्रचारासाठी रस दाखवला नव्हता। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशिवाय इतर कुणी इथं प्रचाराला आलं नाही। आता मतदाराचा कौल कुणाला हे सोमवारी स्पष्ट होईल। पैठण नगरपालिका निवडणूक प्रचारात दानवे यांनी केलेल्या विधानावर निवडणूक आयोगानं कारवाई केली। मतदानाच्या 1 दिवस आधीची संध्याकाळ महत्त्वाची असल्याचं सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते, त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असं वादग्रस्त विधान दानवे यांनी पैठणच्या प्रचार सभेत केलं होतं। दरम्यान नंतर मात्र आपण स्वीकारा नाही तर स्वागत करा असं म्हणत त्यांनी सारवासारव केली। दानवे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे। संबंधितदारोने त्यांच्याकडे जे काही तो आहे पथक त्यांच्या होतं ते व्हिडिओ शूटिंग बघून आणि जे टी व्ही व लोकमतच्या आय थिंक ई पेपरमध्ये पण आला होता तो बघून त्यांना नोटीस देण्यात आली आणि त्याच्या जे काही उत्तर आहे पुढील कारवाई नियमानुसार करण्यात येईल। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये हडपसर येथील भेकराई नगरच्या सौरभ नंदकिशोर फराटे हे शहीद झालेले आहेत। सौरभ यांच्या शहीदाची बातमी कळताच भेकराई नगर परिसरात शोककळा पसरली। फुरसुंगी येथील हा परिसर आहे। भेकराई नगर येथील त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। त्यांच्या मागे त्यांचे वडील, आई, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे। 13 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झालेले सौरभ फराटे आपली 2 महिन्याची सुट्टी संपून 9 तारखेलाच पुण्यातून निघाले होते। शनिवारी सकाळी त्यांच्या पत्नी आणि मुलींशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलणं देखील झालं होतं। खूप मनमिळाऊ आणि शांत स्वभावाच्या सौरभ यांनी देशाच्या सेवेसाठी आपल्या लहान भावाला देखील सैन्यात भरती करून देश सेवेसाठी पुढाकार घेतला होता। सौरभ यांचं पार्थिव रात्री पुण्यात आणण्यात येईल। सोमवारी फुरसुंगी इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। फुरसुंगीचे सुपुत्र सौरभ फराटे यांना पंपोरमध्ये शत्रूशी लढताना वीरमरण आलं। सौरभ यांच्या हुतात्म्यानंतर भेकराई नगर परिसरात शोककळा पसरली आहे। भेकराई नगर येथील त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी पवारांनी फराटे कुटुंबियांचं सांत्वन केलं। सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज निर्मितीसाठी उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा नागपुरात पार पडला। नागपूरमधल्या भांडेवाडीमध्ये देशातला सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 130 MLD क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय। विशेष म्हणजे प्रकल्पातून मिळालेलं पाणी शुद्ध करून महापालिका कोट्यवधी रुपये कमावणार आहे। राज्यातल्या इतर MIDC मध्येही आता शुद्ध पाण्याऐवजी प्रक्रिया केलेलं पाणी वापरावं यावर येत्या काळात मंत्रिमंडळात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। पुण्यात बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये महिला वर्गाचाही सहभाग लक्षणीय होता।
यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा धडकला। पोस्टल ग्राउंडवर एकत्रित आल्यानंतर बहुजन समाज बांधवांचा शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा निघाला। अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, नाशिक जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणे, अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई व्हावी अशा मागण्या नागरिकांनी केल्या। या मोर्चात बहुजन समाज बांधवांची प्रचंड गर्दी झाली होती। त्यात महिला आणि तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती होती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोरिवली आणि मागाटणे विधानसभा क्षेत्रातील विविध शाखांना भेट दिली। दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं होतं। त्यानुसार प्रभाग क्रमांक 11, 13, 14, 15, 24 आणि 25 या शाखांना उद्धव यांनी भेट दिली। यावेळी शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला गटप्रमुख यांच्यासह स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी उद्धव यांनी संवाद साधला। आगामी पालिका निवडणुकांची तयारीचाच त्यांनी आढावा घेतला। गेली अनेक वर्ष संघर्ष करत असलेल्या दिवावासियांचं दिवा स्वप्न आज पूर्ण झालं। जलद लोकलला दिवा स्थानकावर थांबा मिळाला आहे। आज सकाळी 5:53ला कर्जतून सीएसटीच्या दिशेने निघालेली जलद गाडी 6:55 दिवा स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 4 वर थांबली आणि दिवावासियांनी एकच जल्लोष केला। प्रवासी संघ आणि दिवावासियांनी गेल्या अनेक वर्षांपासून जलद गाडीला दिवा स्थानकात थांबा मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं। अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानं दिवा स्थानकात जलद गाडी थांबण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी 6:55ला कर्जतून आलेल्या लोकलला खासदार श्रीकांत शिंदे, महापौर संजय मोरे तसंच रेल्वे अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मुंबईतील विविध रेल्वे सेवांचा शुभारंभ करण्यात आला। यात प्रामुख्याने दिवा रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा आणि वांद्रे गोरखपूर रेल्वे सेवेची सुरुवात यांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या 24 डिसेंबरला मुंबईत विविध प्रकल्पांची सुरुवात करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी यावेळी केली। तसंच बहुप्रतीक्षित राम मंदिर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन लवकरच करणार असल्याचे त्यांनी नमूद केलं। मुंबईकडे याआधी आवश्यक तितकं लक्ष दिलं गेलं नाही, मात्र आता मुंबईसाठी 40,000 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे प्रभूंनी सांगितले। मुंबई आणि गोवा अंतर 3 तासात कापता येईल अशी तेजस एक्सप्रेस लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। रेल्वेची कामं यापुढे कॅशलेस पद्धतीने करणार असल्याचंही ते म्हणाले। केवळ मुंबई शहरासाठी ज्या विविध योजना आम्ही आखल्या आणि त्याच्या विविध भागाची अंमलबजावणी होते, ह्याची संख्या जवळजवळ 40,000 कोटीच्या वरती जाईल। 40,000 कोटीचे जास्त प्रकल्प केवळ मुंबई शहरासाठी पुढच्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी केली जाईल। आणि मला पूर्णपणे खात्री आहे की गेल्या कित्येक वर्षापासून ज्याकडे आपण दुर्लक्ष केलं होतं, अशा मुंबईच्या जीवनरेखेकडे आपण खऱ्या अर्थाने आता पुन्हा लक्ष देऊ। भाज्यांची आवक वाढल्यानं भाज्या स्वस्त झाल्यात। एपीएमसीमध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवक वाढल्यानं सामान्यांना दिलासा मिळालाय। मार्केटमध्ये सरासरी 500 ते 600 गाड्या दाखल होत आहेत, मात्र आता जवळपास 750 गाड्या दाखल होत आहेत। त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय। खप होत नसल्यानं भाज्या एपीएमसीमध्ये पडून आहेत। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा 7 मोबाईल सापडले आहेत। यात 4G मोबाईलचाही समावेश आहे। या संदर्भात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंडल क्रमांक 7च्या बॅरेक 3 मध्ये शौचालयाच्या खाली हे मोबाईल लपवले होते। यापूर्वी झी24 तासनं नाशिकच्या तुरुंगात कैद्यांकडून कसा मोबाईलचा सर्रास वापर होतोय याची बातमी दिली होती आणि त्यानंतर खळबळ उडाली होती। त्याबाबत जयंत पाटलांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या आठवड्यात उल्लेख देखील केला होता। त्यानंतर आता पुन्हा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल वापरले जात असल्याची बाब उघड झाली आहे। झी24 तासनं उघडकीस आणलेले बोगस डिग्री रॅकेटची सखोल चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती निंबाळकर यांनी दिलेत। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विशेष उल्लेखाच्या माध्यमाने भाजप आमदार अनिल सोले यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला। या संपूर्ण बातमीची तसंच झी24 तासनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची संपूर्ण सीडी तपासण्याचे आदेश निंबाळकर यांनी दिले। संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी24 तासनं केला होता आणि त्यानंतर जागे झालेल्या राज्य सरकारनं 30 सदस्य समितीची स्थापना केली होती। यातील आरोपी शिवहरी लोडेला अटक देखील केली होती। आता विधान परिषदेमध्ये हा मुद्दा गाजल्यानं यात वेगानं कारवाई होण्याची शक्यता आहे। सांगलीतल्या मिरजमध्ये रेल्वे युनियनच्या निवडणुकीच्या वारातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सोलोमन असं त्याचं नाव आहे। जमावानं त्याला लाथ्याबुक्क्याने मारहाण केली। मिरज रेल्वे जंक्शन जवळ शनिवारी संध्याकाळी 7:15च्या सुमारास ही घटना घडली। संपूर्ण मारहाण तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। CRMS आणि NRMV या संघटनेत रेल्वे युनियनची निवडणूक झाली। निकालानंतर जमावाकडून सोलोमनला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी मात्र हात वरती केलेत। सोलोमननेही पोलिसात तक्रार देण्यास
नकार दिला. ही अमानुष मारहाणीची घटना घडूनही पोलीस मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. देशभर नोटाबंदीनंतर पोलीस आणि प्राप्तिकर विभागाचे धाड सत्र सुरूच आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाड सत्रात सुमारे 95 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. या रकमेत नव्या जुन्या नोटांचा समावेश आहे. कोरची या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात ही रक्कम सापडली. या रकमेचा नक्षली आंदोलनाशी संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक सतर्कता बाळगून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी कांदिवलीमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदिवली पूर्व इथल्या अखिल भारतीय तेरापंथच्या वतीनं या कॅशलेस परिवर्तन बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसंच पेटीएम अशा ऑनलाईन गोष्टींचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये उभारण्यात आलेल्या काही शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. मनसे नगरसेविका अस्मिता शिंदे यांच्या प्रयत्नातून हे क्रीडा संकुल उभारण्यात आले. या उद्घाटन समारंभाच्या वेळी राज ठाकरे यांनी बॅडमिंटन कोर्टवर रॅकेट हातात घेऊन आपल्या खेळाची झळक दाखवली. कोर्टवर विरुद्ध बाजूला पुण्याचे महापौर प्रशांत जगताप होते. त्यांना मात्र राज यांनी मारलेला हा फटका परतवता आला नाही. अर्थात बॅडमिंटन कोर्टवरील हा खेळ लवकरच महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. आता बरेच वर्ष माझं बॅडमिंटन थांबलं होतं, जे आता माझं सोमवारपासून सुरू होत आहे. खरंच सुरू होत आहे, हसताय काय त्याच्यात. आणि जरा थोडा हात साफ करून घेतला महापौरांवर, कारण आता आमची बॅडमिंटन ही फेब्रुवारीत सुरू होईल. आम्ही शटल मारतोय, ते शटल मारतायत, तर बघू पुढे काय. राज्यसभेत डिसेबिलिटी बिल पारित केल्यानंतर हे बिल लोकसभेत देखील मंजूर करण्यात आले. 14 एप्रिल 2017 पर्यंत हा कायदा लागू होईल. या कायद्याअंतर्गत दिव्यांगांना नोकरी, आरोग्य, क्रीडा तसंच इतर क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसंच आधीच्या कायद्यात दिव्यांगांच्या 7 श्रेणी होत्या. नवीन कायद्यात या श्रेणीमध्ये 21 वाढ करण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी ही माहिती दिली. आज मुलुंडमध्ये खासदार किरीट सोमय्या यांनी आयोजित केलेल्या लिम्स फॉर लाईफ या उपक्रमाअंतर्गत 35 दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले. आज 36 लोगों को जर्मन की एक ऑटोवॉक नामक संस्था है, उसके सानिध्य में बने हुए हाथ और पैर, जो असली हाथ पैर की बराबरी तो नहीं कर सकते पर उसके समकक्ष उस व्यक्ति के जीवन को सफल बनाने के लिए सहायक होते हैं, वो उपलब्ध कराए हैं. नियमांचं पालन करा, देश घडवा हा संदेश देत महेंद्र आणि हितेंद्र हे महाजन बंधू मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, पुन्हा मुंबई असा तब्बल 6000 किलोमीटरचा प्रवास 12 दिवसात पूर्ण करणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया मुंबईतून आज त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. यावेळी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर तसंच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील माणगावच्या एस निकम हायस्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्लॅस्टिक मुक्त अभियान जनजागृती फेरी आयोजित केली होती. यावेळी वर्तमानपत्रांपासून तयार केलेल्या कागदी पिशव्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. कुलकर्णी या वयोवृद्ध महिला गेली अनेक वर्ष लहानग्या मुलांना घेऊन पर्यावरण व स्वच्छता याविषयी जनजागृती संदर्भात उपक्रम राबवत आहेत. आजच्या जनजागृती फेरीच्या समारोप प्रसंगी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना US इलेक्शन अकॅडमी ऑफ इव्हेंटर्स म्हणजेच NAIAचं सदस्यपद मिळालंय. भारतात या संस्थेसाठी काम करणारे आणि त्यांचे सदस्य असणारे डॉक्टर माशेलकर एकमेव व्यक्तिमत्व आहे. सध्या परिस्थितीत NIAचे जगभरात फक्त 724 सदस्य आहेत. माशेलकरांना त्यांच्या कार्यामुळे हे सदस्यपद मिळालंय. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अर्थात IPRचा पाया रचण्याचं कार्य त्यांनी केले. 6 एप्रिल 2017ला त्यांना सदस्यपद बहाल केलं जाईल. NIAचे अध्यक्ष डॉक्टर सेनबर्ग पॉल यांनी याबाबत डॉक्टर माशेलकरांना माहिती दिली. ही माहिती मिळताच माशेलकरांनीही याबाबत आनंद व्यक्त केला. अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा यांना ऐकण्याची संधी IIT टेक फेस्टच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी राकेश शर्मा यांनी त्यांची अंतराळ मोहीम, त्यांचे अनुभव, त्यासाठी त्यांनी केलेली तयारी याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. राकेश शर्मा वयाच्या 6व्या वर्षापासून पायलट व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून होते. शाळेत असताना आपण बॅकबेंचर होतो. आपल्याकडून शिक्षकांना फारशा अपेक्षा नव्हत्या. अंतराळ मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी शारीरिक, मानसिक सर्व प्रकारची तयारी केली
असंही त्यांनी नमूद केलं. विलेपारे पूर्वेतील उत्कर्ष मंडळ हॉलमध्ये स्पिरिच्युअल बडीज ग्रुपतर्फे योगा विद्याप्रणित हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं फ्री हिलिंग योगा कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राणिक हिलिंग थेरपी काय आहे व ते कसं करायचं, ही थेरपी कशी काम करते याचं मार्गदर्शन या शिबिरामध्ये देण्यात आलं. शहरातील भागात प्रदूषणामुळे आज बरेच आजारांना सामोरं जावं लागते, त्यामुळे त्याचबरोबर शारीरिक आजार, मानसिक तणाव कसे दूर करावे याचे धडे या शिबिरामध्ये देण्यात आले. या योगा कॅम्पमध्ये जवळपास 500 जणांनी नोंदणी केली होती. या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला. 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधत दादरमध्ये नुकताच गगनाला पंख नवे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दिव्यांगांसाठी काम करणारी ठाण्याची स्वयं आणि पीएनची सुमित ट्रस्ट या संस्थांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मनाली खरे, सुजाता जावळे, योगेश खंदारे, शिवाजी गाडे आणि योगिता यांनाही हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कार विजेत्यांची निवड समितीमध्ये स्नेहलता देशमुख, झी24 तासचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि वर्षा पवार तावडे यांचा समावेश होता. मुंबईतल्या मुलुंडच्या नागरिकांना पदार्थांचा आस्वाद घेतला. वामनराव मुरंजन शाळेच्या पटांगणावर 2 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. खाज्याचे कानवले, खिम्याचे कानवले, सोड्याची खिचडी, सुरमई फ्राय, निनावी असे अनेक पदार्थ या महोत्सवात होते. अभिनेते समीर धर्माधिकारी यांनीही या खाद्य महोत्सवाला भेट दिली आणि या विविध CKPN पदार्थांची चव चाकली. शनिवारी आणि रविवार असे 2 दिवस हा महोत्सव आहे. इथं रसिकांना 50 पेक्षा अधिक पदार्थांची चव चाखता येणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण चीनमधील ड्रोन जप्त केल्याप्रकरणी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय जलसीमेवर चीनच्या नेव्ही रिसर्चनं ड्रोनची चोरी केली आहे. याआधी अशा प्रकारची घटनाही घडली नसल्याचं ट्रम्प यांनी ट्विटरवर सांगितलंय. चीनी नौसैनिकांनी फिलिपिन्स सीमेवर अमेरिकेचं ड्रोन जप्त केलंय. चीननंही ड्रोन जप्त केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. अमेरिकेनं चीनच्या समुद्र सीमेवर लक्ष ठेवण्याचं काम बंद केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी चीनच्या सुरक्षा मंत्रालयातून केली जाते. ड्रोन जप्त केल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढण्याची चिन्ह आहेत. चीनच्या अनेक शहरात प्रदूषणानं विळखा घातला आहे, त्यामुळे प्रशासनानं प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन अलर्ट जारी केलाय. उत्तर चीनच्या हेबेई शहरांबरोबर अनेक शहरात प्रदूषण जलद गतीनं वाढताना दिसून आल्यानं लोकांनी घरातून बाहेर निघणं बंद केलंय. तुर्कीच्या कायसेरी शहरात झालेल्या बॉम्ब हल्ला प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. या बॉम्ब हल्ल्यात 13 सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर 56 जण जखमी झाले होते. सर्व सैनिक ड्युटीवर परतत असताना हा हल्ला झाला. हल्ल्याचा आरोप हा कुर्दिश या दहशतवाद्यावर ठेवण्यात आला. सिरियात सुरू असलेल्या हिंसेचे पडसाद वेगवेगळ्या देशात उमटताना दिसत आहेत. बर्लिनमध्ये शेकडो लोकांनी रॅली काढून निदर्शनं केली. सिरियामधील युद्ध संपण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तुर्कीच्या एलोप्पोमध्येही हजारो लोकांनी निदर्शनं करून युद्धाला पूर्णविराम द्यावा अशी मागणी केली. दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये राष्ट्रपती पार्क ग्युन यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. पार्क ग्युन हे यांच्या विरोधात संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आलाय. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. समर्थकांनी राष्ट्रपती भवनाच्या काही अंतरावर रॅली काढून या आरोपांना विरोध दर्शवला. जर्मनीच्या कोलोग्ने शहरात नवीन वर्षानिमित्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर आणि गर्दीच्या ठिकाणी CCTV बसवण्यात आलेत. शहरात 2000 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेत. मागच्या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेकडो महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. स्पेनच्या राजधानीमध्ये एका संस्थेमार्फत एका शर्यतीचं आयोजन केलं गेलं होतं. यात 10,000 लोकांनी सांताक्लॉज बनून शर्यतीत भाग घेतला. काही लोकांनी तर आपल्या पाळीव प्राण्यासमवेत या शर्यतीत भाग घेतला. 6 किलोमीटरच्या या शर्यतीमध्ये महिलांचाही प्रतिसाद मोठा होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.